इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मित्रांमधील सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका 44 वर्षीय व्यक्तीला आपल्या प्राणाला मुकावं लागल्याची हृदयद्रावक घटना आडगाव नाका परिसरात घडली आहे. जयंत यशवंत पवार, वय वर्ष 44 असे मृत व्यक्तीचे नाव असून किरकोळ वादाचे पर्यावसन थेट खुणा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास मृत जयंत पवार आणि त्यांचा मित्र वस्ताद हे दोघे आडगाव नाका परिसरात आले होते. त्या ठिकाणी संशयित राजा काकीपुरे हा बियर पीत बसला होता. त्यावेळी वस्ताद आणि संशयित राजा यांच्यात कोणत्या तरी कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत असल्याचं पाहून जयंत पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळीचा राग आणि काळजाला थरकाप दोघांमधील वाद सोडवत असताना संशयित राजा यांनी जयंत यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जयंत यांनी सुद्धा शिवीगाळ केली. याचा प्रचंड राग मनात धरून राजाने आपल्याकडे धारदार चाकूने थेट जयंत यांच्या पोटात वार केले. हा हल्ला एवढा भीषण होता की जयंत पवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.